Hello student, today we are learning practice set 1.3 question number 8. In the figure, segment AC and segment BD intersect each other in the point P and AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP is similar triangle CDP. मराठीच्या मुलांसाठी प्रश्न 8 आहे. आकृतीत रेख एसी व रेख बीडी परस्परांना पी बिंदूत छेदतात आणि एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी तर सिद्ध करा त्रिकोण एबीपी समरूप त्रिकोण सीडीपी. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे आणि दिलेल्या त्रिकोणामध्ये जी काय माहिती आहे ती पण दिलेली आहे. त्याने काय दिले बघा, ह्या दोन त्रिकोणामध्ये एपी आणि एपी छेद सीपी यांचं येणारं गुणोत्तर आणि बीपी छेद डीपी यांचं येणारं गुणोत्तर सारखं आहे. मग विचारलंय की हे दोन त्रिकोण समरूप दाखवा. तर अतिशय सोपं उदाहरण आहे. पहा, आपण अशा वेळेला काय करायचे की ज्यावेळेस दोन त्रिकोण समरूप विचारले जातात आणि काही घटक दिले जातात तेव्हा दिलेला घटक पहा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली काय दिले पहा, तर एपी आणि सीपी या रेषाखंडाचं गुणोत्तर घेतलं तर हे गुणोत्तर कोण एवढं आहे, तर बीपी आणि पीडी या गुणोत्तर एवढं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे दोन त्रिकोण जर तुम्ही विचारात घेतले तर संगत दोन बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत आणि मग फक्त आपल्याला एकच घटक दाखवायचा आहे. एक घटक कोणचा, जर आपण या ठिकाणी कोण एपीबी म्हणजे हा कोण, त्याला एकरूप कोण डीपीसी दाखवला म्हणजे हे कसले कोण होतील, विरुद्ध कोण होतील, अपोजिट अँगल्स होतील आणि मग हे दोन त्रिकोण समरूप होतील. तर कसे होतील बघू आपण. पहा, सिद्धता. आता त्रिकोणांच्या शिरोबिंदूतला क्रम घेताना जो दिलाय जसा दिलाय तसा घ्यायचा, आपण बदल करायचा नाही. तर आपण घेऊ. पहा, सिद्धता. आकृतीत त्रिकोण एबीपी व त्रिकोण सीडीपी मध्ये, म्हणजे आपण एबीपी म्हणजे हा पहिला त्रिकोण विचारात घेणार आहे आणि दुसरा सीडीपी हा दुसरा त्रिकोण विचारात घेणार आहे. आणि मग ह्या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला दिलेल्या बाबी आहेत त्या घेणार आहे. काय दिले बघू. इथं सेमीच्या मुलांसाठी म्हणता येईल. प्रूफ इन फिगर ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी. हे दिलेलं आहे ते घेऊ आपण. एपी छेद सीपी, एपी छेद सीपी इज बरोबर बीपी छेद डीपी. याला आपण कारण देऊ शकतो पक्ष किंवा दिले आहे. म्हणजे आपल्याला सेमीसाठी म्हणता येईल गिव्हन. हे दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला दोन त्रिकोणाच्या दोन संगत बाजू प्रमाणात दिलेले आहेत. there are two pairs of corresponding sides are proportional. आणि मग फक्त आपल्याला आता विरुद्ध कोण एकरूप दाखवायचा राहिलाय तो घेऊ. अँगल एपीबी कॉन्ग्रुएंट अँगल एपीबी कॉन्ग्रुएंट अँगल सीपीडी. इथं म्हणता येईल आपल्याला विरुद्ध कोण म्हणजेच अपोजिट अँगल्स. आणि मग पहा, या त्रिकोणाच्या एपी आणि या त्रिकोणाचे सीपी यांचे येणारं गुणोत्तर आणि या त्रिकोणाची बीपी आणि या त्रिकोणाचे पीडी यांचं येणारं गुणोत्तर सारखं आहे आणि त्यामधील समाविष्ट कोण एकरूप आहे विरुद्ध कोण असल्यामुळं. आणि म्हणून हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप मिळतील. देअरफॉर ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी. बाकोबा समरूपता कसोटी.
समरूपता कसोटी, साइड एंगल साइड टेस्ट ऑफ सिमिलरिटी. म्हणजे फक्त आपल्याला या ठिकाणी दिलेलेच त्रिकोण विचारात घ्यायचे. दिलेलीच बाब आहे त्याला इथं लिहायचे आणि कारण देऊन टाकायचे दिले आहे गिवन. आणि मग फक्त आपण इथे विरुद्ध कोण एकरूप दाखवणार आहे. आणि मग विरुद्ध कोण एकरूप दाखवले की विचारात घेतलेले दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप मिळालेले आहेत. आणि मग जे विचारले ते इथं सिद्ध होईल. तर इतकं सोपं उदाहरण आहे. आपण त्याच्या पुढचं उदाहरण पाहू. आता त्यापुढील आपण प्रश्न 9 पाहू. पहा प्रश्न काय. आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी हा बिंदू असा आहे की कोन बीएसी बरोबर कोन एडीसी. तर सिद्ध करा सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. म्हणजे आकृतीनुसार माहिती दिलेली आहे आणि सिद्ध करायचं आहे सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. कोन बीएसी बरोबर कोन एडीसी म्हणजे कोन बीएसी म्हणजे हा ए कोन, कोन एडीसी म्हणजे डी कोनाला एकरूप दिलाय. आणि त्यावरून सिद्ध करायचं सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. फॉर सेम इक्वेशन 9 इन द फिगर in triangle ABC point D on side BC is such that angle ABC is equal to angle ADC. Prove that CA square is equal to CB multiplied by CD. आपण याची सिद्धता लिहिणार आहे. सिद्धता सिद्धता पहा. इथं जरी तुम्हाला सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी असं विचारलं असलं तरी आपण या ठिकाणी दोन त्रिकोण विचारात घेऊ आणि ते समरूप दाखवू. आणि मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात त्याचा उपयोग करून आपल्याला साध्य मिळून जाईल. मग आता आपण या ठिकाणी दोन त्रिकोण विचारात घेऊ. फर्स्ट वी थिंक टू ट्रायंगल्स अँड टू ट्रायंगल्स आर हिअर, टू ट्रायंगल्स आर सिमिलर. Then we can obtain their corresponding sides, and we know that when two triangles are similar then their corresponding sides are proportional. Use this property and we can prove. Give an example. पहा इथं आपण दोन त्रिकोण असे विचारात घेणार आहे की जेणेकरून आपल्याला ते दोन्ही समरूप दाखवता येतील. मग मी पहिला या ठिकाणी त्रिकोण सीएबी घेतला. कुठला घेतला पहा. सिद्धता आकृतीत त्रिकोण सीएबी म्हणजे मोठा त्रिकोण सीएबी. आणि मग हा जर मी सीएबी असा घेतला तर मला आता दुसरा त्रिकोण घेताना सीएबी म्हणजे हा याचा शिरोबिंदू येतो ए. आणि मग त्या ए ला आपल्याला कुठला कोण एकरूप दिलाय डी. त्यामुळे मी पहिला जर त्रिकोण सीएबी असा वाचला तर मला दुसरा त्रिकोण एडीसी असा वाचता येईल किंवा सीडीए असा वाचला तरी चालेल. तर मी या ठिकाणी त्रिकोण सीएबी व त्रिकोण सीडीए असे विचारात घेतो मध्ये. प्रूफ in triangle CAB and triangle CDA. पहा त्रिकोण CAB आणि त्रिकोण CDA याच्यामध्ये हा जो कोण आहे कोण CAB हा कोण CDA ला कोण CAB आणि कोण CDA सारखे दिलेले आहेत. मग सारखे दिलेले आहेत ते घेऊ आपण इथं. पहा इथं मला म्हणता येईल कोण CAB आणि CDA मध्ये अँगल जो दिलाय तो घ्या. बघा कोन एबीसी बरोबर कोन एडीसी. तर प्रश्न 9 मध्ये प्रश्नामध्ये चूक आहे पहा. म्हणजे माझ्याकडून चूक झाली. तर काय म्हटलंय कोन चुकलेला आहे. तर काय पाहिजे कोन बीएसी अँगल बीएसी पाहिजे. अँगल बीएसी इज इक्वल टू अँगल एडीसी.
आणि इथं लिहिलेलं बरोबर आहे, तर आपण ते घेणार आहे. पहा, अँगल BAC इज इक्वल टू अँगल ADC बाय गिवन दिले आहे किंवा आपण पक्ष म्हणू शकतो. आता दुसरा कोण घेताना हा जो सी कोण आहे तो मोठ्या त्रिकोणामध्ये, समजा मी ACB असा वाचला, तर हा सी कोण बारक्या त्रिकोणामध्ये ACD असा वाचता येईल. म्हणजे सी कोण हा सामायिक कोण आहे. सामायिक कोण स्वतःच एकरूप येतो. त्यानुसार मी इथं घेऊ शकतो अँगल ACB is equal to or congruent ACB congruent angle ACD common angle सामायिक कोण. मग पहा, आपल्याला या ठिकाणी मोठ्या त्रिकोणामधला ए कोण म्हणजे BAC हा लहान त्रिकोणातील कोण ADC म्हणजे डी कोणाला एकरूप त्याने दिलेला होता तो मिळालाय. आणि याशिवाय आपण कोण ACB म्हणजे सी कोण, मोठ्या त्रिकोणातील सी कोण हा लहान त्रिकोणातील कोण ACD म्हणजे त्या सीच कोणास एकरूप दाखवलाय सामायिक कोण म्हणून. आणि मग आपल्याला या ठिकाणी दोन त्रिकोणामध्ये दोन कोणांचे एकरूप जोड्या मिळाले. We obtain here two pairs of congruent angles in both triangles. Therefore, we know that when two pairs of angles are congruent to each other, then two triangles are similar by AA test. म्हणजे जेव्हा दोन त्रिकोणामध्ये दोन कोणांच्या जोड्या, दोन संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप होतात. आणि मग इथं आपल्याला को कसोटी मिळणार आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहे, पहा, therefore triangle CAB similar triangle CDA by AA test of similarity. AA test of similarity को समरूपता कसोटी. आणि मग ज्या अर्थी आपल्याला दोन त्रिकोण समरूप मिळाले त्या अर्थी त्यांच्या संगत बाजू प्रमाणात, म्हणून मी या ठिकाणी घेऊ शकतो, समजा इथं मी CA घेतला तर CA छेद काय मिळणार आहे CA छेद CD बरोबर. आता इथं तुम्ही साध्याकडे पहा, CA वर्ग वर CB गुणिले CD मिळाले. म्हणजे आपण इथे AB आणि AD याचा कुठेच उपयोग केला नाही. म्हणजे नंतर मी पुढचा गुणोत्तर घेताना CB घेतो. समजा CB घेतला तर छेद काय मिळणार आहे CA. आणि याला कारण काय देत त्याला आपल्याला करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात स3 आणि मग तिरकस गुणाकार करा बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. CA multiplied by CA is equal to CB multiplied by CD and hence CA multiplied by CA गुणिले CA चा वर्ग आणि CB गुणिले CD ते तसेच राहतील. आणि मग तुम्ही इथं म्हणू शकता की तुम्हाला जे विचारले ते इथं मिळालेलं आहे. तुम्ही कोण BAC बरोबर कोण ADC म्हटलंय, इथं तुम्ही एकरूप केलं तरी चालेल. पहा, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, कोण BAC एकरूप कॉन्ग्रुएंट अँगल ADC. ज्या अर्थी दोन समान कोण आहेत त्या अर्थी ते एकरूप आहेत असं म्हणता येईल. आणि मग पहा, खूप सोपं उदाहरण आहे. संगत कोणाची एक जोडी एकरूप दिली आणि सामायिक कोणाची एक जोडी आपण एकरूप दाखवली. त्यामुळे विचारात घेतलेले दोन्ही त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आलेत. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात घेतल्या की तुम्हाला जे विचारलंय ते मिळून जाईल.
ठीक आहे.